मंडळी, त्या दिवशी माधुरी दीक्षितला जो फोन आला होता त्या फोनवरती जे सांगितलं ते जर माधुरी दीक्षितनं केलं नसतं तर आपल्यामध्ये आज माधुरी दीक्षित नसत्या. हो, इट्स अ रिअल स्टोरी आणि याच केस स्टडी बद्दल आपण आज बोलणार आहोत आणि सविस्तर काय सीन होता हे आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सर्वेश आणि तुम्ही बघताय शब्दवेडी. मंडळी, ही गोष्ट आहे 90च्या दशकातली. आता तुम्हाला माहिती असेल तर 90च्या दशकामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीवरती जर कोण राज्य करत असेल तर ते अंडरवर्ल्ड होतं. कारण त्या टाइमला फायनान्सर म्हणजे मूवीचे जे फायनान्सर असायचे ते सगळे अंडरवर्ल्डचे जुळलेली माणसं असायची. त्यामुळे पिक्चरमध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं, हिरो कोण असेल हिरोईन कोण असेल, कोणतं गाणं घ्यायचं, हे सगळं काही अंडरवर्ल्डची लोक ठरवायची. तर त्यावेळी माधुरी दीक्षित मूळची मराठी कलाकार होती आणि ती हिंदीमध्ये नुकतंच पदार्पण तिने केलं होतं. तिचे खूप चांगले चांगले सिनेमेज किंवा खूप चांगले चांगले प्रोजेक्ट हे खूप मोठ्या रीतीने चांगले सुरू होते. त्यामुळे भरपूर लोक, तिचा फॅन बेस खूप मोठा होत होता, तिला खूप लोक प्रेम करायला लागली होती. तर त्यावेळीची गोष्ट आहे, अंदाजे 1993 ते 94च्या दरम्यान मुंबईमध्ये त्या काळात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, तुम्हाला माहित असेल, दाऊद इब्राहिम या गँगस्टरकडनं एक इंडस्ट्रीवरती दबाव टाकला जायचा, म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीवरती दबाव टाकला जायचा. तर त्याच वेळी एका शूटिंग जे चालू असतं मूवीचं शूटिंग, त्यामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही, ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती देखील त्यांचा दबाव होता. तर त्यावेळी माधुरी दीक्षितला एक नॉर्मल एक इव्हेंटमध्ये ॲज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं. तो इव्हेंट कुठला होता तर मोठ्या ग्लॅमर आणि चॅरिटी इव्हेंट होता. म्हणजे काइंड ऑफ भरपूर लोक चॅरिटी करायची, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या चॅरिटी करायच्या. तर त्या कंपनी जी आहे किंवा ते आयोजक जे आहेत ते खूप श्रीमंत आहेत, खूप प्रभावशाली आहेत आणि त्यांच्याकडनं भरपूर मोठा फायदा माधुरी दीक्षितला देखील होईल किंवा ह्या इव्हेंटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील आणि याचाच फायदा तिच्या पुढच्या गोष्टीसाठी होईल. प्रमोशन जोरात केलं होतं या सगळ्या गोष्टींचं की बाबा इव्हेंट खूप मोठा आहे, माधुरी दीक्षित येणार आहे, प्रेस कव्हरेज झालं होतं. जे आपण रेड कार्पेट म्हणतो एकदम ग्लॅमर टाईपनं वगैरे, तसं रेड कार्पेट वगैरे माधुरी दीक्षितच्या एंट्रीला लावलं होतं. भरपूर ठिकाणी कॉन्फरन्स झाल्या होत्या, भरपूर ठिकाणी पत्र, तुम्हाला माहिती असेल पत्र होते आधी, तसं की पत्र वाटली गेली होती, पोस्टर्स लागले होते की माधुरी दीक्षित ह्या इव्हेंटला येणार आहे. आणि माधुरी दीक्षित देखील खूप एक्साइटमेंट होती, कारण तिची एक्साइटमेंट ऑब्व्हियसली योग्य होती, कारण त्यावेळी तो खूप मोठा इव्हेंट होता आणि एक चॅरिटी इव्हेंट असल्यामुळे लोकांच्या मध्ये जाऊन तिचं प्रमोशन स्वतःच जे होणार होतं ते तिच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तर त्यावेळी इव्हेंटच्या 24 तास आधी, म्हणजे उद्या इव्हेंट आहे आणि आज तिला एक कॉल येतो, तिला म्हणजे तिच्या मॅनेजरला कॉल येतो. तिचा मॅनेजर तो कॉल घेतो. कॉल घेतल्यानंतर अगदी कडक म्हणजे एकदम डार्क आवाजामध्ये फक्त समोरून एक वाक्य बोललं जातं की माधुरी दीक्षित इव्हेंटला आली नाही पाहिजे. हे वाक्य ऐकल्यानंतर त्यानं मॅनेजरनं फोन कट केला. दुसऱ्यांदा परत फोन आल्यानंतर त्यांनी परत एक वाक्य बोललं की माधुरी दीक्षित त्या इव्हेंटला नाही गेली पाहिजे, नाहीतर परिणाम वाईट होतील. आता दुसऱ्यांदा हा जेव्हा कॉल आला त्या कॉलमध्ये हे देखील सांगितलं गेलं की या कॉलला तुम्ही खेळ समजू नका, आम्ही खेळ करत नाही आहोत आणि आम्ही कोण आहे ते समजून घ्या, आणि ऑटोमॅटिक फोन कट झाला. आता ही गोष्ट नवी नव्हती, कारण त्यावेळी भरपूर कलाकारांना अंडरवर्ल्डचे कॉल जायचे. तुम्हाला भरपूर इन्सिडेंट्स माहित असतील, टी सिरीजच्या मालकाबरोबर काय झालं काय नाही झालं, ते सगळ्या गोष्टी एवढ्या जोरात चालू होत्या. त्यामुळं या कॉलला इग्नोर करायचं धाडस तिच्या मॅनेजरनं केलं नाही. तिच्या मॅनेजरनं सरळ सिक्युरिटीला कॉल लावला, म्हणजे माधुरी दीक्षितची सिक्युरिटी टीम होती, त्यांना कॉल केला आणि त्यांना दुसऱ्या फिल्मच्या सेटवरती माधुरी दीक्षित त्यावेळी होते आणि त्यांना फोन केला की असं असं आपल्याला कॉल आलाय. आता पहिल्या वेळी माधुरी दीक्षितनं ते इग्नोर केलं की ठीक आहे, कोणतरी चेष्टा केली असेल किंवा कोणतरी मुद्दाम करत असेल, पण मी माझ्या चाहत्यांना भेटणार असं माधुरी दीक्षितनं वक्तव्य केलं. पण ज्यावेळी तो कॉल जरा रिसर्च करण्यात आला किंवा कॉल जरा बघण्यात आलं की कुणाचा कॉल आहे, काय कॉल आहे, त्यावेळी कळलं की तो कॉल अंडरवर्ल्ड मधून होता. आणि त्या गोष्टीला इग्नोर करायचं धाडस माधुरी दीक्षित अजिबात करू शकत नव्हती. माधुरी दीक्षितनं त्यावेळी एक ठामपणे निर्णय घेतला. उद्या कार्यक्रम असताना देखील तिनं आज सांगितलं की मी माझ्या चाहत्यांना भेटायला आले असते, पण मला माझा जीव प्यारा आहे, मी माझा जीव धोक्यात घालू शकत नाही. हे जेव्हा तिनं सर्वत्र म्हणजे पब्लिक केलं, हे वाक्य सगळ्यांना कळालं, त्यावेळी सगळ्यांना बाबा जरा शॉक लागला की उद्या एवढा मोठा इव्हेंट आहे, अगदी एखाद्या फिल्मच्या प्रमोशन सारखं रेड कार्पेट वगैरे घातले, एवढी सगळे लोक भेटायला होते आणि माधुरी दीक्षित यायचं कॅन्सल केले. तर भरपूर चर्चा झाली की माधुरी दीक्षित घाबरली आहे वगैरे वगैरे. पण नंतरचा खुलासा काही दिवसांनी गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी गुपचूप सांगितलं की बाबा इव्हेंट अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्या काही लोकांचा होता. आता तिथं कारण स्पष्ट झालं की त्यांना माधुरीला स्पेशल गेस्ट म्हणून आणून इम्प्रेशन टाकायचं होतं आणि त्याच्या म्हणजे जे ऑर्गनायझर होते त्यांचं जे अंडरवर्ल्डशी नातं होतं त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या टीमकडनं माधुरी दीक्षितला कॉल आला होता. आता त्यावेळी जर ती इग्नोर करून माधुरी दीक्षित गेली असती तर
खरंच खूप परिणाम वाईट झाले असते. ऑब्व्हियसली त्यावेळी इन्सिडेंट्स किंवा त्यावेळी टायमिंगच असं चालू होतं की त्यावेळी कधीही काही व्हायचं, तुम्हाला माहिती असेल. नंतर एका मुलाखतीत तिनं फारच साधेपणाने सांगितलं की त्या काळात अनेक कलाकारांना अशा प्रकारचे मेसेज येत होते, सावध राहणं हे उत्तम होतं आणि त्यावेळी मी सावधच राहिले. आता एवढ्या वर्षानंतर तिने हे जे सांगितली ते खरंच म्हणजे विचार करण्यासारखं होतं की माधुरी दीक्षितला देखील असा एक कॉल आला होता. माधुरी दीक्षित बरोबर हे नवीन नव्हतं, कारण अजून एक नाव होतं अनीस इब्राहिम, तुम्हाला माहित असेल तर बघा. नेटवरती ही देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली जाते की जो अनीस इब्राहिम नावाचे दाऊद इब्राहिमचा जो भाऊ होता त्याने देखील माधुरी दीक्षितला दुबईला बोलवायचा प्रयत्न केला होता आणि भरपूर तोफे असतील किंवा वरून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता की माधुरी दीक्षितनं दुबईला यावं, इकडे फिल्म्स वगैरे बनवावे. पण त्यावेळी माधुरी दीक्षितनं यायला नकार दिला होता आणि त्यानंतर तो एवढा संतप्त झाला होता की त्यांनी तिच्या हत्या करण्याची देखील काइंड ऑफ चर्चा सुरू केली होती. भरपूर ठिकाणी ती न्यूज देखील व्हायरल झाली होती की माधुरी दीक्षितला असं हत्या करायचा त्याचा प्रयत्न होणार आहे. क्राईम ब्रांचकडे देखील ह्या गोष्टी आल्या होत्या. तर माधुरी दीक्षित बरोबर देखील अशा सगळ्या इन्सिडेंट्स घडतील असं ऍक्च्युली वाटत नव्हतं, पण आताच रिसेंटलीच त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तर अशाच नवनवीन केस स्टोरीजला बघण्यासाठी किंवा केस स्टडीजला बघण्यासाठी शब्दवेडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया एका नवीन स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.